स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील स्त्री आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केलंय। शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत त्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधनाचं कार्य केलंय असे उद्गार तहसीलदार अनिता देशमुख यांनी काढले। महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राधानगरीमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। राधानगरी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम झाला। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव तहसीलदार अनिता देशमुख यांनी केला। तसंच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील स्त्री आणि वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं महान कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं। त्यांच्या कार्यामुळे महिलांना शिक्षणाची दारं खुली झाली आणि समाजातील अनेक बंधनं दूर होण्यास मदत झाली। महिलांनी आजच्या काळात चूल आणि मूल या संकल्पने पलीकडे जाऊन विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी असं आवाहन तहसीलदार देशमुख यांनी यावेळी केलं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर महिला सक्षमीकरण, शिक्षणाचं महत्त्व आणि समाजातील महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शनपर भाषणं झाली। कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश कामत, तालुका आरोग्य अधिकारी आर शेट्टी, कक्ष अधिकारी मनीषा कोरडे, अश्विनी कारंडे, वैशाली वागरे, वैशाली दिवसे, दीपाली पाटील, कोमल पाटील, योगिता गुरव, शिवानी पाटील, सारिका लोखंडे, सुजाता देशमुख, तहसील कार्यालय, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध क्षेत्रातील महिलांची उपस्थिती होती।